हर पार्वती कथा या कादंबरीसाठी 35वा सरस्वती सन्मान 2025 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? ऍक्च्युली ही बंगाली कादंबरी आहे, लक्षात असू द्या. काय म्हणते, बंगाली कादंबरी आहे, लक्षात असू द्या. ओके. हर पार्वती कथा ही बंगाली कादंबरी आहे. आता या दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्या. सरस्वती सन्मान तुम्हाला दिसतंय ना, तर हा आहे सरस्वती सन्मान. सरस्वती सन्मान आणि एक असतो व्यास सन्मान. आता हे का सांगतो, कारण की हे दोन्ही सन्मान जे आहे ना, ही एकच संस्था देते. कोण? तर के के बिर्ला फाउंडेशन. ठीक आहे, के के बिर्ला फाउंडेशन, लक्षात असू द्या. के के बिर्ला फाउंडेशन देते, लक्षात असू द्या. सरस्वती सन्मान कोण देते? के के बिर्ला फाउंडेशन देते. तुमच्या माहितीच तो हे तुम्हाला गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. के के बिर्ला फाउंडेशन. ओके. मग आता इथे दोन गोष्टी लक्षात घ्या. के के बिर्ला फाउंडेशन देते. आता 35वा सरस्वती सन्मान जो आहे हा मिळालेला आहे, कोणाला मिळालेला आहे? तर याचं अचूक उत्तर आहे डी. रामकुमार मुखोपाध्याय. तुम्हाला नाव माहित असलं पाहिजे. रामकुमार मुखोपाध्याय हे नाव तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. रामकुमार मुखोपाध्याय. ठीक आहे. 22 वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर त्यांना हा सन्मान मिळाला आहे, सरस्वती सन्मान. ऍक्च्युली सरस्वती आणि व्यास सन्मान दोन्ही एकाच वर्षी सुरू झालेले आहेत, 1991 ला. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 1991 ला याची सुरुवात झालेली आहे, तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ओके.